नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश ट्युटोरियल लर्न विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत सक्वाजी। सक्वाजी हा जो पाठ आहे त्या पाठाचं स्पष्टीकरण आणखी स्वाध्याय। हा पाठ तर आपण वाचलेला आहेच अगोदर, त्याचं अभिवाचन तर आपण केलेलं आहे पहिल्या भागामध्ये, पण आज आपल्याला स्पेशली स्पष्टीकरण बघायचं आहे त्या पाठाचं, आणखी त्याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तोही समजून घ्यायचा आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ सक्वाजी नावाचा पाठ सकू नावाच्या आजीचं वर्णन करणार आहे। याच्यामध्ये जी आजी आहे, सकू नावाची आजी आहे, तिचं वर्णन करणारा हा पाठ आहे। सक्वाजीच्या मृत्यूने लेखक राजन गवस हे या पाठाचे लेखक आहेत। यांच्या मनात तिच्या आठवणींचं जपून ठेवलेले किस्से हळूहळू उलगडू लागतात। जे काही त्यांना आठवतं, जे किस्से आहेत ते, त्याचं सर्वांचं प्रसंगाचं त्या वर्णन या पाठामध्ये राजन गवस या लेखकांनी केलेलं आहे। या पाठातून लेखक आजीच्या आठवणी सांगतात। सक्वाजी लहान मोठ्यांशी प्रेमाने वागायची, लहान मुलांना गोष्टी सांगायची, मुलं तिच्या रंजक गोष्टी ऐकताना गुंग होऊन जात। सक्वाजीचे भाषिक ज्ञान ही प्रचंड होतं। भाषिक ज्ञान सक्वाजीजवळ खूपच होतं। बोलता बोलता ती सहज कविता करायची, म्हणजे असं ठरवून किंवा आठवून किंवा असं काही नाही आहे। उत्स्फूर्तपणे अशा छोट्या छोट्या कविता तिच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे बाहेर यायच्या। अशी ही आजी आहे आणि म्हणून तिच्याशी बोलायला सर्वांनाच आनंद होत असे। सर्वांनाच तिच्याबरोबर बोलावं असं वाटत असे। वयाच्या 90वीत आलेली असली ही सक्वाजी, जवळजवळ वयाच्या 90मध्ये आलेली आहे, ठीक आहे ना। आणि अशा 90वीत आलेली असली तरी सुद्धा तिचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता। एवढा उत्साह तिच्या अंगात होता। कोणाच्याही सुखद दुःखद प्रसंगी आजी हजर असायची। तिच्या शब्दाला गावात विशेष मान होता। मानायचे सर्वजण मानायचे तिच्या शब्दाला। कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची सक्षमता तिच्यात होती, सक्षम होती ती। आजीची निर्णय क्षमता ही दांडगी होती। निर्णय घ्यायची ती, ओके, तर निर्णय क्षमता ही दांडगी होती। नव्या जुन्या जीवनमूल्यांचे भान राखणारी सक्वाजी शिक्षणास महत्त्व द्यायची। शिक्षण तिच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचं असायचं। स्वतःबरोबर इतरांचीही प्रगती व्हावी, त्यांनाही 4 चांगल्या गोष्टी ज्ञात कराव्या याचा आग्रह धरणारी सक्वाजी पुरोगामी विचारांचीही होती। आणि या सर्वांच्यामुळेच म्हणूनच आपण नव्या गोष्टींचा मोठ्या मनाने स्वीकार करणारी ही आजी या पाठाची नायिका ठरते। आपण या पाठाची नायिका असं समजू, सक्वाजी, ठीक आहे ना। तर अशी ही सक्वाजी। विद्यार्थी मित्रांनो, हे झालं पाठाचं एक ब्रीफमध्ये समरी किंवा स्पष्टीकरण म्हणता येईल आपल्याला। आता आपल्याला या पाठावरील प्रश्न उत्तर बघायचे आहेत, स्वाध्याय पाहायचा आहे, ठीक आहे। प्रश्न पहिला, ह्या पाठाच्या नंतर येणाऱ्या प्रश्नांच्या पैकीच प्रश्न उत्तर आपण रिवाईज करायचे आहेत। आणि एक तर लेसन आपल्याला समजून घेतलेलं आहे आपण। त्याच्यानंतर आता हे स्वाध्याय बघताना, स्वाध्याय ऐकताना काळजीपूर्वक ऐका, कारण याच्यावरती जी उत्तरं आहेत ती उत्तरं तुम्हाला पेपरमध्ये लिहायचे आहेत। तर प्रश्न पहिला कसा आहे बघा, आकृतिबंध पूर्ण करा, असा एक प्रश्न येतो पहिला। आकृतिबंध पूर्ण करा। खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा। एक घटना आहे खाली लिहिलेली, एक घटना देतात आणि त्या घटनेचा लेखकावर झालेला परिणाम कोणता आहे, कसा परिणाम झालेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे। सक्वाजीचा मृत्यू ही ती घटना आहे, सक्वाजीचा मृत्यू। आता या सक्वाजीच्या मृत्यूच्या या घटनेनंतर लेखकावर कोणता परिणाम झाला, ठीक आहे। पॉईंट वाईज आपल्याला लिहायचं आहे। फर्स्ट पॉईंट, पहिला पॉईंट असा आहे, लेखकाच्या मनावर खोलवर जखम करून गेला। सक्वाजीचा मृत्यू लेखकाच्या मनावर खोलवर जखम करून गेला। लेखकाच्या मनावर खोलवर जखम करून गेला, हा पहिला पॉईंट। दुसरा पॉईंट, आपलं काही हरवल्याची जाणीव झाली। दुसरा पॉईंट, आपलं काही हरवल्याची जाणीव झाली। आणि तिसरा पॉईंट आहे, लेखकाच्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक
पोकळी निर्माण झाली. तिसरा पॉईंट काय आहे? लेखकाच्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी निर्माण झाली. तर हे 3 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. या आकृतीबंध पूर्ण करा या क्वेश्चनच्या आतमध्ये, म्हणजे त्या घटनेवर, सक्वाजीच्या मृत्यू या घटनेवर हे 3 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. प्रश्न दुसरा असा आहे, सक्वाजी कवितेत बोलते, कवितेत जगते हे विधान स्पष्ट करणारी पाठातली वाक्य लिहा. आता पाठ वाचलेलाच आहे आपण, चांगल्या प्रकारे त्याचं अभिवाचन आपण केलेलं आहे, पाठ आपल्याला माहिती आहे. पाठामध्ये अशी काही सेंटेन्सेस आहेत, अशी काही वाक्य आहेत ज्याच्यावरून आपल्याला हे समजेल की त्या वाक्यावरून आपल्याला सक्वाजी कवितेत बोलते किंवा कवितेत जगते हे आपल्याला समजेल किंवा हे आपल्याला सांगता येईल. तर ती अशी कोणती वाक्य आहेत त्याचं उत्तर या प्रश्नाच्या खाली आपल्याला द्यायचं आहे. ओके, तर उत्तर असं आहे, सक्वाजी प्रतिभाशील होती. सक्वाजी प्रतिभाशील होती. कविता तिला सहज सुचत असे. सक्वाजी गल्लीतून जाताना कोणी सहज तिला कुठं चाललीस असं विचारलं तर लगेच ती काय म्हणायची? तर लगेच कुठं जाते बाबा, म्हातारं माणूस, हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला, असं काव्यात्मक बोलून ते आपलं आयुष्य आता थोडेसंच उरलेलं आहे हे सांगत असे किंवा हे सांगायचा प्रयत्न करत असे. ठीक आहे ना, म्हणजे असं ती कवितेमध्ये बोलायची. ओके, कोणी म्हटलं म्हातारी गप्प घरात बसायला सोडून कुठं निघालीस मरायला, तर ती लगेच काव्यात उत्तर देत असे, मरण लोकाला सरंदिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरून उरायची. तर असे हे सेंटेन्सेस आहेत. एकदा सक्वाजीने लेखकास सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ त्याला उलगडत नव्हता. त्यावेळी लेखकाने आजीला गोष्टीचा अर्थ विचारला. मग ती काय म्हणाली? ती हसत म्हणाली, गाव गर्तीला सपान धरतीला, गाव गर्तीला सपान धरतीला, धरती दुवापली माती हराकली, धरती दुवापली माती हराकली. ओके, या सर्व वाक्यावरून, ही जी सर्व वाक्य आहेत पाठामधली, या सर्व वाक्यावरून सक्वाजी कवितेत बोलते, कवितेत जगते हे स्पष्ट होते. तर या प्रश्नाचं उत्तर हे असं राहील. ओके, त्याच्यानंतर प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा असा आहे, गुणवैशिष्ट्ये लिहा. गुणवैशिष्ट्ये लिहा. सक्वाजी म्हणजे सक्वाजीच्या बद्दल जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत लेखकाने जी सांगितलेली आहेत पाठाच्या अंतर्गत आपण ती पाहिलेली आहोत, समजून घेतलेली आहोत. सक्वाजीची कोणती कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत तर ती आपल्याला सांगायची आहेत. पॉईंट वाईज लिहायचं आहे उत्तर. फर्स्ट, पहिलं गुणवैशिष्ट्य जे आहे ते बुद्धिमान, दुसरं आहे ते प्रतिभावंत, तिसरं आहे ते करारी आणि चौथं प्रेमळ. 4 गुणवैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत? बुद्धिमान, प्रतिभावंत, करारी, प्रेमळ. बुद्धिमान फर्स्ट, बुद्धिमान, प्रतिभावंत, करारी आणि प्रेमळ. बुद्धिमान, प्रतिभावंत, करारी, प्रेमळ. पाठ करून टाकायचे आहेत 4 गुणवैशिष्ट्ये आजीची. ठीक आहे ना. याच्यानंतर प्रश्न चौथा बघायचा आहे. सक्वाजीच्या व्यक्तिमत्व विशेषांपैकी तुम्हाला विशेष भावलेल्या कोणत्याही 2 विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा. तुम्हाला या पाठाच्या अंतर्गत सक्वाजीचे कोणते कोणते विशेष गुण आवडलेले आहेत आणि ते विशेष गुण तुम्हाला सांगायचे आहेत विथ स्पष्टीकरण. स्पष्टीकरणच्या बरोबर, स्पष्टीकरणासह हे गुण तुम्हाला का आवडलेले आहेत याच्या स्पष्टीकरणासह हे जे 2 गुण आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. कोणतेही 2 गुण. ओके, त्याचं उत्तर कसं राहील बघा. गावात सक्वाजीच्या शब्दाला विशेष मान होता. त्यांच्या गुणामुळे सर्व गाव त्यांना आपलं मानत होतं. सर्व गाव त्यांना आपलं मानत होतं. व्यक्तिमत्वात अनेक गुणांची प्रेरण होती. त्यांच्या व्यक्तिमत्वात अनेक गुणांची प्रेरण होती. त्यात मला भावलेले 2 गुण म्हणजे आजीचा प्रेमळ स्वभाव व प्रतिभा संपन्नता. आजीचा प्रेमळ स्वभाव आणि प्रतिभा संपन्नता हे ते 2 गुण. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याशी बोलावंसे वाटे. त्यांचा प्रेमळ स्वभाव तर होताच आणि त्याच्यामुळेच गावच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याशी बोलावंसं वाटे. लहान मुलांना त्या गोष्टी सांगत, त्यामुळं मुलांच्या मनात आजीविषयी ओढ होती. मुलांना खूप
आदर वाटायचा, आपलेपणा वाटायचा आजीबद्दल. तर गावाच्या बाबतीतील भल्या बुऱ्या गोष्टींचा त्यानुसार योग्य पद्धतीने विचार करत, गावाच्या बाबतीतील भल्या बुऱ्या गोष्टींचा त्यानुसार योग्य पद्धतीने विचार करण्याची एक होते आजीकडे एक ती गोष्ट होती व त्यानुसार त्या निर्णय घेत असत. ज्या गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे त्या निर्णय घ्यायच्या. सर्वांचं भलं व्हावं असा विचार सखू आजीच्या कृतीत प्रत्ययास येतो. आजीच्या कृतीतून सर्वांच्यासाठी भलं व्हावं हाच एक विचार आहे. तो विचार सर्वांना समजतो. ओके. गावातील लोकांनी शिक्षित व्हावं म्हणून त्यांनी केलेली धडपड, गावातील तरुणांच्या प्रगतीबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी घेतलेला पुढाकार, या सर्वातून त्यांच्या प्रेमळपणाची प्रचिती येते. त्यांचा प्रेमळपणा कसा होता हे याच्याबद्दलचं सगळं समजतं आपल्याला. प्रेमळपणाबद्दल झालं आपल्याला. आता सखू आजी प्रतिभावंत होत्या. याच्याबद्दल सखू आजी ज्या होत्या त्या प्रतिभावंत होत्या. त्या बोलता बोलता छान कविता करत असत. त्या बोलता बोलता छान कविता करत असत. हे सारे त्या ठरवून करत नव्हत्या, तर तो त्यांना उपजत लाभलेली म्हणजे ती एक उपजत लाभलेली देणगी होती. कविता त्यांना उत्स्फूर्तपणे स्फुरत असत. छोट्या छोट्या कविता करून ते आपले विचार मांडत असत. काल्पनिक कथा तयार करून लहान मुलांचं मनोरंजनही करत असत. काही काल्पनिक कथाही त्या तयार करायच्या, बनवायच्या, आणखी मग त्या लहान मुलांना त्या सांगत असत. त्यांच्या कवितेचं विश्व म्हणजे आसपास वावरत असलेला गावगाडा होता. म्हणजे गावातल्या सगळ्या कॅरेक्टर, सगळे जे काही थीम्स होत्या अशांच्यावरती काही त्या कथा बनवायच्या आणि मग त्या लहान मुलांना सांगायच्या. म्हणजे आसपास असणारा जो गावगाडा होतो तोच त्यांचं ते कवितेचं विश्व असायचं. कविता त्याच्यावरतीच त्यांच्या व्हायच्या. त्यामध्ये रमलेल्या सखू आजी सर्वांच्याच आवडत्या होत्या आणि या विश्वात त्या रमून जात असत आणि म्हणून तर त्या सर्वांच्या आवडत्या होत्या. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, स्वमत. स्वमत म्हणजे काय? स्वमत म्हणजे स्वतःचं मत. ओके. खालील मुद्द्यांना अनुसरून सखू आजीविषयीचे तुमचं मत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठी एक प्रश्न असणार आहे. तुम्हाला जे काय वाटतंय ते याच्यामध्ये लिहायचं आहे. तुमचं मत काय आहे? काही पॉईंट्स आहेत, त्या पॉईंटला पकडून, त्या पॉईंटला अनुसरून त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. करारीपणा. करारीपणा, सखू आजीचा करारीपणा. दुसरा आहे आजीचा गोतावळा. हे 2 पॉईंट आहेत, करारीपणा आणि आजीचा गोतावळा. या 2 पॉईंटला पकडूनच आपल्याला उत्तर लिहायचं आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे. करारीपणा पहिला पॉईंट. सखू आजीच्या शब्दाला गावात मान होता. सखू आजीच्या शब्दाला गावात मान होता. तिच्या प्रत्येक निर्णयाला गावकरी सहमत असत. तिच्या स्वभावात करारीपणा होता. तिच्या मनाला जे योग्य वाटत असे ते ती बेधडकपणे सर्वांसमोर मांडत असे. गावात जेव्हा चाकबंदी झाली तेव्हा सातबाच्या मुलाने गावाचा नियम तोडला. एकदा चाकबंदी झाली होती, आणखी तेव्हा सातबाच्या मुलानं काही रूल्स असतात ते त्याच्यापैकी एक रूल तोडला कुठला तरी, बरोबर. त्यावेळी सर्वांमते सातबाच्या मुलाला दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांच्या मताप्रमाणे, सर्वांच्या एकमतानं काय केलं त्यांनी? सातबाच्या मुलाला दंड झालाच पाहिजे, कारण त्याने रूल तोडलेला आहे, नियम भंग केलेला आहे. ठीक आहे ना. तर त्यावेळी सर्वांमते सातबाच्या मुलाला दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यावेळी एकट्या सखू आजीने एका वाक्यातच तिचा निर्णय सांगितला. ती घाबरली नाही. एका वाक्यात तिने आपला निर्णय सांगितला. कोणता निर्णय? कसा निर्णय तो? की पोरग मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता होय का? म्हणजे काही चुकी झाली असेल सातबाच्या मुलाकडून म्हणून त्याला असा दंड द्यायचा, असं सखू आजीचं ठामपणे निर्णय होता. त्यानंतर सातबाच्या मुलाला कोणीच काही बोललं नाही. ओके. म्हणजेच सखू आजीचं निर्भीडपणे व स्पष्ट शब्दात तिचे मत मांडत असे. ती घाबरली नाही हे सगळं सांगायला. गावाने एक निर्णय घेतला पण आपल्याला असं वाटतंय, असं तिने तो ठामपणे आपला निर्णय सांगून दिला. त्यातूनच तिचा करारीपणा दिसून येतो आणि म्हणूनच तिचा करारीपणा हा गुणधर्म त्यातून दिसतो. ओके. दुसरा आहे आजीचा गोतावळा. आजीचा गोतावळा. सखू आजी साऱ्या गावची आजी होती. ती सर्वांची प्रेमाने, मायेने वागत असे. तिच्या प्रेमळ स्वभावाने गावातील लहान थोर
तिला आपल्या घरातील सदस्यच समजत असत. गावात असणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींमध्ये, प्रसंगांमध्ये सकवाजीचा सहभाग असे. सगळीकडे सकवाजी असायची. गावात साक्षरता वर्ग सुरू करण्याची सकवाजीची इच्छा होती. त्यासाठी तिने लेखकावर शिकवण्याची जबाबदारी सोपवली. लेखक जे आहेत त्यांच्यावरच त्यांनी त्या सकवाजीनं जबाबदारी सोपवली. म्हणजे तूच आम्हाला शिकवायचं. सकवाजीचे शिक्षित होणे केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता तिने स्वतः गावातील अन्य स्त्रियांना शिकवण्यासाठी प्रयत्न केले. स्वतः तर सकवाजीनं शिकून घेतलंच, पण इतर स्त्रियांनाही शिकवण्यासाठी सकवाजीनं प्रयत्न केले व गावच्या सरपंचालाही सही करण्याइतपत साक्षर केले. ठीक आहे. गावात पहिल्यांदा पोलीस झालेल्या युवकाचं सकवाजीनं पुढाकार घेऊन सर्व बायकांसोबत औक्षण केलं. दही साखर देऊन त्याचे तोंड गोड केले. यातूनच त्याच्या प्रगतीबाबत असलेलं कौतुक दिसून येतं. काय दिसतं? त्या मुलग्याचं तिने कौतुक केलं. सगळ्या स्त्रियांना घेऊन त्याचं कौतुक केलं, हे कौतुक दिसून येतं. सातबाच्या मुलाची चूक पोटात घेणं असो, सातबाच्या मुलाची चूक, त्या मुलग्यानं तर चूक केलीच होती, पण ती पोटात घ्यायची, समजून सांगायचं त्याला. ती चूक पोटात घेणं असो वा चोपडा यांच्या मुलाचं कौतुक असो, या दोन्ही प्रसंगातून, या सर्वच गोष्टीतून आजी गावाला आपला गोतावळा मानत असल्याचं स्पष्ट होतं. ठीक आहे, समजलं? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता सकवाजी या पाठावरील स्वाध्याय. सकवाजी या पाठावरील स्वाध्याय. आपल्याला स्वाध्याय तर पूर्णपणे समजलाच असेल. अभ्यास करायचा आहे, मार्क्स घ्यायचेच आहेत, सर्वच्या सर्व मार्क्स या पाठावर आलेच पाहिजेत असा आग्रह करून आपण अभ्यासाला बसायचं आहे. ठीक आहे ना? धन्यवाद.